इम्पॉर्टंट श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा 24 मार्च 2024 वार रविवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, ज्या दिवसाची आपण सगळेच अगदी वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो, तो म्हणजे होळीचा दिवस, ज्या दिवसाला आपण होळी पौर्णिमा असं देखील म्हणतो। खरं तर बघा, पौर्णिमेचा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। वर्षभरामध्ये ज्या 12 पौर्णिमा येतात त्या सर्व पौर्णिमांपैकी होळी पौर्णिमा जी आहे ती अत्यंत विशेष आणि महत्त्वाची मानली जाते। खरं तर होळी कशी साजरी करायची आहे, कुठल्या वेळात साजरी करायची आहे, हे सगळं मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी संबंधित अत्यंत विशेष आणि प्रभावी अशी काही माहिती सांगणार आहे। बघा, जेव्हाही विशेष दिवस असतात, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, विशेष दिवस असतात, विशेष तिथी असते, विशेष मिती असते, तर त्या काही दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची असते। आपलं जे घर आहे ते घर आपल्याला स्वच्छ करायचं असतं। खरं तर आपण ज्या घरामध्ये राहतो तेच घर आपल्याला सर्व काही देत असते। ज्या घरात आपण राहत असतो त्याच घरात आपल्याला सुख, समृद्धी, आनंद, दुःख हे सगळं काही मिळत असतं। ज्या घरात आपण राहत असतो ना ते घर आपल्याला नेहमी तथास्तु म्हणत असते। त्यामुळे अशा घरामध्ये जेव्हा आपण राहत असतो तेव्हा आपलं ते जे घर आहे ते नेहमी स्वच्छ असणे खूप महत्त्वाचे असते। जेव्हा विशेष तिथी आणि विशेष मिती असते या वेळात खरं तर देव आणि दैवितांचा जो प्रभाव आहे तो खूप जास्त प्रमाणात असतो आणि जर आपलं घर आनंदी राहावं, घरामध्ये सुख यावं, घरामध्ये समृद्धी यावी, घरामध्ये सदैव आनंद असावा, घरामध्ये पैसा हे सगळं काही भरभरून असावं असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या घरामध्ये दैवतांचं आगमन होणं खूप महत्त्वाचं आहे। बघा, जर एखादं घर खूप अस्वच्छ असेल, जिथे खूप घाण असेल, किडा कचरा पडलेला असेल, अशा घरात आपली जाण्याची इच्छा कधी होणार का? आपण आनंदाने जर त्या घरापर्यंत पोहोचलो आणि त्या उंबरठ्यापर्यंत जाऊन ठेपलो, घरामध्ये जर अस्वच्छता असेल, ती अस्वच्छता आपण जर बघितली तर आपण तिथून रिटर्न येतो, तिथून आपण माघार घेतो। लक्षात घ्या, जर तुमच्याही घरात अस्वच्छता असेल, तुमच्या घरात खूप क्लेश असतील, तुमच्या घरात खूप कलह असतील, घरामध्ये सतत काही ना काही नकारात्मकता किंवा घरामध्ये सतत काही ना काही आजारपण येत असेल, अशा नकारात्मक घरामध्ये कुठलेच दैवत हे आगमन करत नाही, अशा घरात कुठलेच दैवत हे वास करत नाही। बघाच, होळी आहे, आता होळी आहे म्हणजे आपल्या 24 मार्चला होळीचा दिवस आहे आणि त्यामुळे होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रभाव हा आणायचा आहे। होळीच्या दिवशी काहीही करून माता लक्ष्मीला आपल्याला आपल्या घरामध्ये आगमन द्यायचं आहे आणि आलेली माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड रूपाने आपल्याला स्थिर करायची आहे। त्यासाठी आपल्याला इथूनच काही गोष्टींची सुरुवात करायची आहे। तर यासाठी बघा, आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे घरामध्ये असलेल्या काही वस्तू ज्या आहेत त्या घराच्या बाहेर फेकून द्यायच्या आहेत। या वस्तू तुम्ही घराच्या बाहेर फेकून दिलात तर त्या वस्तूंसोबत तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, इडापिडा, बाधा सगळं काही घराच्या बाहेर निघून जाईल आणि जेव्हा हे सगळं घराच्या बाहेर निघून जाईल तेव्हा नक्कीच घरामध्ये सकारात्मकता येईल, घरामध्ये सुख येईल, घरामध्ये समृद्धी येईल, घरामध्ये आनंद येईल। बघा, आता कुठल्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत, नक्की कशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला खरं तर आपल्याला महिलांना जास्त सवय असते, एखादी वस्तू जरी तुटली तरी आपण पुन्हा यूज करू, पुन्हा त्याचं काहीतरी करू म्हणून ते एखाद्या जागी साठवून ठेवतो। बऱ्याच वेळा टॉयलेटच्या वरती एखादा स्पेस रिकामा असेल तर तिथे ठेवतो, घरातील एखाद्या कानाकोपऱ्यामध्ये आपण त्याचा ढीग मारून ठेवतो, प्लास्टिकच्या वस्तू असतील, बंद झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, अशा अनेक वस्तू आपण गोळा करून ठेवतो ज्याला आपण भंगार असं म्हणतो। लक्षात ठेवा, या गोळा करून ठेवलेल्या बिघडलेल्या ज्या वस्तू आहेत ह्या तुमच्या घरात खूप जास्त नकारात्मकता आणतात, तुमच्या घरामध्ये क्लेश, कलह, बाधा निर्माण करतात। जर तुमच्या घरामध्ये अशा कुठल्याही वस्तू असतील, प्लास्टिकच्या वस्तू असतील, बंद पडलेली कुठली उपकरणे म्हणजे इस्त्री असेल, एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, हे सगळं काही तुम्हाला आजच्या आज म्हणजे होळीच्या आतच तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे। जेव्हा या वस्तू घराच्या बाहेर फेकून द्याल तेव्हा घरामधील अर्धी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल। घरामध्ये साठलेलं जे काही निगेटिव्हिटी आहे किंवा जे नकारात्मक वातावरण आहे ते
म्हणजे या वस्तूंनी तुमचं अर्धच घर जे आहे ते स्वच्छ होईल. त्याच्या पुढे बघा, जर तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची जळमट झालेली असेल, दरवाजाच्या इथे असतील किंवा घराच्या वरती भिंतींना असतील, आपण ज्याला माळा म्हणतो तिथे असतील, बऱ्याच वेळा कपाटांच्या मागे जळमट झालेले असतात, जिथे आपण झोपतो बेडच्या मागे जळमट झालेली असतात, अशी कुठेही जाळे जळमट जर तुमच्या घरामध्ये साठलेली असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर झालेली असतील तर ती तुम्हाला घराच्या बाहेर काढायची. म्हणजे घर आजपासूनच तुम्हाला त्या स्वच्छतेला लागायचं आहे. सगळी जळमट, सगळा केर कचरा जो आहे तो घराच्या बाहेर काढून टाकायचा आहे आणि होळीपूर्वी आपलं घर स्वच्छ करायचं आहे. बघा, झालेल्या ह्या ज्या जाळ्या आहेत ना किंवा आपल्या घरामध्ये जर अशी घाण असेल ना तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं आणि आपलं घर दरिद्रीने पिडतं. लक्षात ठेवा, जर तुमच्या घरामध्ये खूप केर कचरा असेल, खूप जळमट झालेली असेल तर तुम्ही अनुभव घेत असाल की घरामध्ये सुखच नाही, घरामध्ये पैसा येतच नाही. उंबरठ्यापर्यंत लक्ष्मी येते पण ती मागून जाते. 99% काम होतं पण एक ऐन मुमेंटला असं होतं की ते काम बिघडून जातं, हातातोंडाशी आलेला घास निघून जातो. याच कारणांमुळे लक्षात ठेवा, जर तुमच्या घरामध्ये असं काहीही कानाकोपऱ्यांमध्ये जळमट साठलेली असेल ते आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढून टाका, ज्यामुळे किंवा ज्यासोबत घरातील दरिद्री घराच्या बाहेर निघून जाईल. यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या चपल्या असतील, तुटलेल्या चपला किंवा तुटलेले फाटलेले कपडे, मळके कपडे, हे जर तुमच्या घरामध्ये असेल तर तेही नकारात्मकतेचं खूप मोठं कारण मानलं जातं किंवा तुमच्या घरामध्ये दारिद्र्याचं खूप मोठं कारण मानलं जातं. सगळ्यांनाच माहिती, चप्पल म्हणजे जिला आपण ऑलरेडीच दरिद्री म्हणतो, त्यात जर तुटलेली चप्पल तुमच्या घरामध्ये असेल तर ही चप्पल आपल्या घरामध्ये सतत क्लेश आणते, आपल्या घरातील सगळ्यांचे संबंध बिघडवते. आणि जर फाटके कपडे तुमच्या घरामध्ये कुठेतरी ढीक मारून तुम्ही ठेवलेला असेल तर तुमच्या घरात सतत गरिबी येत राहते. त्यामुळे जर कुणाच्याही, लहान बाळांच्या असेल, कुणाच्या असेल, तुटक्या विना वापराच्या ज्या चपल्या आहेत त्या घराच्या बाहेर तुम्हाला काढून टाकायच्यात. मळके तुटके जे कपडे असतील तेही तुम्हाला घराच्या बाहेर काढून टाकायचे आहेत. याच्यानंतर बघा, जर तुमच्या घरामध्ये म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की घरामध्ये सतत क्लेश असतात, घरामध्ये सतत भांडणं असतात, घरात शांतीच नसते. बघा, जेव्हाही देवी दैवतांचं आगमन आपल्या घरात होणार असतं तेव्हा घरातील वातावरण हे कसं प्रसन्न असावं. आपल्या घरामध्ये सुख शांती येण्यासाठी लक्ष्मीचा वास असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच असं नाही, तर लक्ष्मी म्हणजे आरोग्य हे सगळं काही. तुमचं आरोग्य व्यवस्थित असेल, तुमचं शरीर व्यवस्थित असेल तरच तुम्ही बाहेर पडू शकता, तरच तुम्ही 4 पैसे कमावून घरात आणू शकता. नुसता पैसा असेल आणि तुमचं आरोग्य व्यवस्थित नसेल, तुम्ही काहीच खाऊ पिऊ शकत नसेल तर त्या पैशांचा काहीही उपयोग नसतो. त्यामुळे जेव्हा आपलं आरोग्य व्यवस्थित असेल तरच ती लक्ष्मी कामा येते. आणि पैसा म्हणजे सगळं काही नसतं. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तर लक्ष्मीची प्राप्ती होणं म्हणजे आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे सगळं काही भरभरून असणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुमच्या घरामध्ये सतत क्लेश, भांडणं असेल तर लक्ष्मी कधीच तुमच्याकडे प्रसन्न होणार नाही. बघा, आत्तापासून घरामध्ये किती वाद होत असेल तर ते थांबवा, क्लेश कलह थांबवा, घरात शांतीचं वातावरण ठेवा, कुणीही एकमेकांशी मोठ्याने जोराने बोलू नका. घरामध्ये एक आपण ज्याला म्हणतो ना की प्रसन्नता ठेवा, कारण प्रसन्नता जर तुम्ही ठेवली तर तुमच्या घरामध्ये लवकर दैवी शक्ती वास करते, तुमच्या घराकडे लक्ष्मी माता ही आकर्षित होते. ज्या घरामध्ये प्रसन्नता असते, ज्या घरामध्ये घरातील वातावरण हे शांतमय असतं त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी ही वास करत असते. आता होळी येणार आहे त्यामुळे कमीत कमी या काही दिवसांमध्ये तरी घरातील क्लेश कलह जे आहेत ते कुठेतरी थांबवा, कमी करा, सगळ्यांशी एकमेकांशी चांगलं वागा. बघा, असंख्य पटीने तुम्हाला याचा लाभ होईल. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे सदैव आकर्षित होईल. अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या ज्या होळीच्या आधी आपल्याला करायच्या आहेत. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.